नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव. तुमचं सहर्ष स्वागत आहे सर्वोदय अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आणि तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपली सुरू असणारी आरंभ सिरीज, की जी आगामी 2025च्या राज्यसेवेच्या अनुषंगाने आपण सुरू करतो. यामध्ये आपण डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करणार आहोत, की जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी तुम्हाला मदत होणार आहे. बघा, आता या आजच्या सेशनमध्ये आपण कोणत्या घटकावरती चर्चा करणार आहोत, तर जॉग्राफीचा हिमनद्या आणि हवामान बदल या दोघांच्या मधील संबंधांवरती आपण चर्चा करणार आहोत. बघा, एकंदरीत आजचा प्रश्न तुम्ही पाहिला तर हा प्रश्न तुमचा ऍप्लिकेशन बेसवर आहे. ओके, एकंदरीत हिमनद्या आणि हवामान बदल या घटकावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा तुमचा जे मुद्दे तुम्ही हिमनद्याशी निगडीत रीड करणार आहात, वाचन करणार आहात, आणि हवामान बदलाशी वाचन करणार आहात, बरोबर का? तर यांचा हवामान बदलाचा इम्पॅक्ट हिमनद्यांवर कसा होतो याच्याशी आपली आजची चर्चा असणार आहे. तर बघूया, वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊया. तर प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रश्न काय आहे बघा, हिमालयातील हिमनद्या. आता हिमनद्या हिमालयातील, आता हिम म्हणजे बर्फ, याच्यावरून अनुमान लावायचं हिमालयातील असणार. हिमनद्या भारतीय उपखंडातील हवामान बदलाची लक्षणे आणि या दोघांच्या मधील संबंध आपल्याला ठळक स्पष्ट करायचा आहे. म्हणजे हिमनद्या आणि भारतीय उपखंडातील जे हवामान बदलते या दोघांमधला संबंध आपल्याला स्पष्ट करायचा आहे. मे बी हा प्रश्न तुम्हाला 150 वर्ड्स मध्ये विचारतील, 150 शब्दांमध्ये लिहा 10 मार्क्ससाठी. अन्यथा तुम्हाला 100 शब्दांमध्ये 5 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकंदरीत प्रश्नावरून लक्षात आला, नदी प्रणाली, हवामानशास्त्र आणि त्याच्याशी निगडीत असणारं आपत्ती व्यवस्थापन हा सगळ्यात महत्वाचे घटक लोकस हा असेल. परंतु त्याच्यामध्ये फोकस कशावर असेल आपला, तर भारतातील किंवा हिमालयातील जे हिमनद्या आहेत आणि जे हवामान बदल आहे, क्लायमेट चेंज आहे, या दोघांचा सहसंबंध आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरातून स्पष्ट करायचा आहे. हा घटक लक्षात आला पाहिजे. आता एकंदरीत लक्षात असं आलं पाहिजे की हिमनद्याशी निगडीत काही मुद्दे आपल्याला लिहायचे आणि क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदलाशी निगडीत काही मुद्दे आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचे आणि त्याचा इम्पॅक्ट कशा स्वरूपामध्ये होतो. आता एकंदरीत क्लायमेट चेंज म्हणजे प्रिव्हियस सत्रात आपण पाहिलं, हरितगृह म्हणजे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचा परिणाम हवामान बदलावर होतो किंवा क्लायमेट चेंजवर होतो. हे पाहिलं कसा होतो, तर वातावरणातील तापमान वृद्धी होते. आता तापमान वृद्धी झाल्यामुळे काय इम्पॅक्ट होणार आहे, ऑब्व्हियस आहे. जिथं जिथं हिमालय, जिथे जिथं बर्फवृष्टी आहे, फॉर एक्झाम्पल भारतीय उपखंडात हिमालय प्रदेशात पर्वतरांगांमध्ये आहे, तर तिथला बर्फ कसा होणार आहे, वितळणार आहे. एकंदरीत या अनुषंगाने फक्त एवढीच ट्रिक आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला मुद्दे डिस्कस करायचे. आता त्याच्यासाठी मानवनिर्मित काय असतील आणि काही नैसर्गिक घटक असतील, या सगळ्यांचे मुद्दे सुद्धा आपल्याला मांडणी आपल्या उत्तरामध्ये करता आली पाहिजे. तर बघूया हे उत्तराचं आयडियल स्वरूप कशा स्वरूपाचं असणार आहे. बघा, आता हे जे हवामान बदल आहे, या हवामान बदलाचा सर्वाधिक नकारात्मक परिणाम कोणावर होणार आहे, ऑब्व्हियस या हिमनद्यांवर होणार आहे. जागतिक तापमान वाढ, ज्यावेळेस तापमान वाढेल त्यावेळेस पहिल्यांदा इम्पॅक्ट कुठे होईल, जिथे जिथे बर्फाच्छादित प्रदेश आहेत तिथेच याचा इम्पॅक्ट होणार आहे. कारण की थोडंसं जरी टेम्परेचर वाढलं तर बर्फ वितळायला चालू होणार आहे. बर्फ वितळायला सुरुवात झाली तर ऑटोमॅटिकली भूस्खलनासारख्या घटना आहेत, हिमनद्यांमध्ये पाण्याचं प्रमाण वाढण्याच्या शक्यता दाट आहेत. हे सगळे घटक त्याच्यावर. मग हिमनद्यांमध्ये जर पाणी जास्त वाढत असेल तर ऑटोमॅटिक आहे की हिमनद्या ज्या प्रदेशातून वाहत आहेत त्या प्रदेशाच्या किनारी भागावरती किंवा काठावरती असणारी जी शहरं असतील, गावं असतील, वसाहती असतील, त्यांना त्याचा धोका पत्करावा लागणार आहे. बरोबर, का लक्षात येते का? अशा स्वरूपाचे हे मुद्दे याच्यामध्ये तर जे आपण एका वाक्यात इथं इंट्रोमध्ये त्याचा यूज केला किंवा त्याला आपण वापरलेला आहे. पुढे काय दिलंय हेच बघा, बदलामुळे हवामान बदलाच्या प्रभावामुळे काय होणार आहे, तर तापमान वाढणार आहे आणि बर्फ वितळण्याचं काम होणार आहे. त्यामुळे काय रे, त्यामुळे भारतीय उपखंडातील बघा हिमनद्या ज्या आहेत त्या सर्वाधिक वेगाने वितळत असल्याचं आपल्या लक्षात येऊन जाईल. कारण की जास्तीत जास्त हिम कुठं, बर्फ कुठं आहे, तर हिमालयीन भागात उंच पर्वत, की जे जगाच्या पाठीवरती किंवा जगातले सर्वात उंच पर्वत रांगांमध्ये गणला जातो. बरोबर का? म्हणून सगळ्यात जास्त परिणाम कोणावर होतोय, तर या भारतातील किंवा भारतीय उपखंडातील हिमनद्यांवर किंवा हिमालयातील हिमनद्यांवरती या हवामान बदलाचा जास्तीत जास्त परिणाम इम्पॅक्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हा मुद्दा आपल्या याच्यामध्ये येणं अनिवार्य आहे. बघा, हे आन्सर किंवा या प्रश्नाचं आन्सर लिहिताना कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ओके, इथे जास्तीत जास्त फॅक्ट्स नाही वापरू शकत आपण. फॅक्ट्स किंवा स्टॅटिक डेटा कधी वापरायचा, ज्यावेळेस तुमच्या रिडिंगमध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ पॉइंट्स वाचता येतील. करंट अफेअर्स मध्ये जर तुम्ही रीड करत असाल, न्यूजपेपर रीड करत असाल, तर तुम्ही मुद्दे नमूद करू शकताय. फॉर एक्झाम्पल 2030 पर्यंत जागतिक तापमान वाढीची रेंज कितीपर्यंत फिक्स केली,
1.5 अंश सेल्सिअस पर्यंत केली. या शतकाच्या एंड पर्यंत किती केले तर 2.5 किंवा 3 अंश सेल्सिअसनं टेम्परेचर वाढेल अशी नमूद केलेले आहेत. हे सगळे घटक तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करू शकताय. याच्या सोबतच हे हवामान बदलासाठी कोणत्या प्रकारचे कार्यक्रम केंद्र स्तरावर किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये राबवले जातील. आता यांचा इम्पॅक्ट कोणावर होणार आहे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये हिमनद्यांचा, तर उत्तर भारतातील किंवा हिमालयन राज्यांमध्ये होणार आहे. त्या राज्यांनी कशा प्रकारे याचं व्यवस्थापन केलं गेलं याच्यावरती पण तुम्ही चर्चा करू शकता. बघा, राज्यसेवा 2025 ला जर तुम्ही राज्यसेवा 2023चा जरी प्रिलिमचा पेपर पाहिला असेल तर त्यातले जॉग्राफीचे क्वेश्चन्स तुम्हाला युपीएससीच्या धर्तीवरती ऍप्लिकेशन बेस्ड पडलेले दिसतील. हवामानशास्त्र असेल, नदी प्रणाली असेल, लक्षात आहे का, पर्जन्यमान असेल, आपलं नैऋत्य मान्सून वारे, ईशान्य मान्सून वारे, परतीचा मान्सून म्हणतो, या सगळ्या घटकांवरती ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन पडलेले तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आता ज्यावेळेस तुम्ही मेन बॉडी क्वेश्चनची किंवा या आन्सरची मेन बॉडी लिहिणार आहात त्याच्यामध्ये काही मुद्दे दोघांचा संबंध याच्यामध्ये दाखवायचा. आपण इंट्रोमध्ये तर लिहिलं हवामान बदलाचा जास्तीत जास्त इम्पॅक्ट हिमनद्यांवर होतो. भारतीय उपखंडातील हिमनद्यांवर सर्वाधिक वेगाने त्याचा इम्पॅक्ट होताना आपल्याला दिसतोय. या प्रकारे तर आपण आपली इंट्रो तर सुरू केली. आता मेन बॉडीमध्ये काय लिहिणार, या दोघांमधला अजून संबंध इलॅबोरेट करायचा. इलॅबोरेट करताना काय करायचं की हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, कोणामुळे होतो ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस गॅसेस, ओके, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असेल, नायट्रस ऑक्साईड असेल, मिथेन वायू असेल, हे घटक आहेत. समजा ग्लोबल वॉर्मिंगसाठी जी आपली हरित क्रांती म्हणतो, अन्नधान्याचा तुटवडा जो भारत अनुभवत होता भूतकाळामध्ये किंवा इतर कंट्रीजवरच्या अन्नधान्यासाठी आपण अवलंबून होतो, हे आपल्या हरित क्रांतीनं काय केलं, अन्नधान्यांचा पुरवठा तर केला. फॉर एक्झाम्पल पंजाब हरियाणाच्या भागामध्ये गव्हासारख्या पिकामध्ये आपण उत्क्रांती केली, अन्नधान्य उत्पन्न वाढवलं. तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये आपण भात शेती केली, पण त्यांचा इम्पॅक्ट न राहून कशावर झाला तर मिथेन गॅसच्या उत्सर्जनावर झाला असेल. हा मुद्दा तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तोच कशामध्ये, या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये. हे प्रमुख कारण आहे आपल्या म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील हवामान बदलाचं प्रमुख कारण हे ग्लोबल वॉर्मिंग असेल. पुढे जर आलो तर हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे याच्यामुळे काय होतं, पृथ्वीचं सामान्य तापमान वाढतंय. आता हा सामान्य तापमान वाढीचा परिणाम सगळ्यात जास्त कोणावर होतो, मानवापेक्षा सर्वात महत्वाचा पहिला, हे तापमान शोषून कोण घेणार आहेत, महासागर घेणार आहेत. इव्हन वातावरणातील काही घटक आहेत ते घेणार आहेत. सोबत जंगले किंवा वनस्पती वृक्ष हे उष्णता शोषून घेण्याची कार्य करणार आहेत. हे घटक महत्वाचे. आणि कालांतरानं हेच घटक जे नैसर्गिक घटक आहेत, ओके, हे नैसर्गिक काय म्हणतात त्याला, अजैविक घटक असते, हे अजैविक घटक कालांतराने त्याचे इम्पॅक्ट, जसं की बॅक रिॲक्शन म्हणतो, ऍक्शनला रिॲक्शन म्हणतात न्यूटन्स थर्ड लॉ, त्या टाइपमध्ये रिॲक्शन काही दिवस कालावधीने करण्यात. आणि हे जे आपण हरित क्रांती असेल किंवा आपण जे टेम्परेचर वृद्धीसाठी मानवी ऍक्टिव्हिटीज असतील, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज पाठीमागच्या 3 ते 4 दशकांपासून सुरू आहेत. मग आता त्याचा इम्पॅक्ट हे अजैविक घटक कसाही करून रिॲक्शन देणार आहेत. ते आपण हल्लीच्या न्यूज पेपरमध्ये सुद्धा न्यूज रीड करत असतो, त्याचाच हा इम्पॅक्ट आहे. आणि हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याचा इम्पॅक्ट काय होतो तर जागतिक तापमान वाढते. त्यामुळे काय होतील, हिमालयासारखे जेवढे उंच पर्वतरांगा आहेत, जिथे जिथे बर्फवृष्टी होते, जिथे जिथे बर्फाचं प्रमाण जास्त आहे, जसं आर्क्टिक असेल तिथे पण बर्फाचं प्रमाण जास्त आहे, तिथे सुद्धा या तापमान वाढीचा परिणाम होतो आणि बर्फ वितळायला सुरुवात होतीये. बघा, आणि हे काय करतायत, हे जास्तीत जास्त उष्णता शोषून घेत आहेत वातावरणातील. त्यामुळं हिमनद्यांचं वितळण्याचा वेग वाढलेला आहे, हे आपल्या लक्षात येऊन जाते. पुढे अजून काय लिहाल, सध्या जे हिमालयीन प्रदेशात पावसाच्या सरी असतील, ढगफुटीसारख्या घटना आहेत, ह्या सुद्धा, या घटनांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त वाढ झाल्याचं आपल्याला लक्षात येऊन जाणार आहे. बघा, पावसाच्या सरी, ढगफुटी, त्यामुळे काय होतंय, पावसाच्या पाण्याच्या प्रभावाने हिमनद्या सुद्धा वितळू लागतात. बरं का, जसं बर्फ जर पाण्याच्या नॉर्मल टेम्परेचरच्या वॉटरच्या संपर्कात आलं तर ऑटोमॅटिक बर्फ सुद्धा वितळतो. हे बेसिक नॉलेज आपल्याला माहिती असलं पाहिजे, तेच आपल्या उत्तरामध्ये उतरलं पाहिजे. फक्त त्याला कसं त्यावेळी तिथं मांडणं तुम्हाला जमलं पाहिजे. उदाहरणार्थ काय, ढगफुटीमुळे बघा चोरबारी ग्लेशियर हे वितळण्याचे प्रमाण वाढले असून परिणामी चोरबारी धरण पाण्याचा दाब सहन करू न शकल्यामुळे ते तुटले आणि त्यामुळे आपल्याला केदारनाथची दुर्घटना 2014 सालची आहे, ती आपल्याला माहिती आहे, बघितली आपण किंवा अनुभवली असेल. बरोबर आहे का. अशा प्रकारचं उदाहरण देऊन तुम्ही जे आन्सरचे मुद्दे लिहिताय त्याला पुष्टी द्या, त्यामुळे जेणेकरून तुमचा जो मुद्दा आहे तो मुद्दा क्लिअर होऊन जाईल. बरोबर आहे का. म्हणजे केदारनाथ घटना, त्याच्यावरती बॉलिवूडमध्ये हिंदी मूवी सुद्धा आला केदारनाथ. बरोबर आहे का. हवामान बदलामुळे हे जे समशीतोष्ण चक्रीवादळांशी संबंधित असणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या स्वरूपात सुद्धा बदल झाल्याचं आपल्याला दिसून येतं. फॉर एक्झाम्पल बघा, भूमध्य समुद्र असेल, जे समशीतोष्ण पट्ट्यात येतात, बरोबर का, त्या एरियामध्ये ज्या म्हणजे फॉर एक्झाम्पल 30 ते 60 अंश
30 ते 60 अंश अक्षवृत्तांवरती, बरोबर का. फॉर एक्झाम्पल तिथं सुद्धा घटक जे आहेत की जे तिथल्या हवामानाशी निगडीत आहेत, तिथं सुद्धा वादळांचं प्रमाण वाढले. फॉर एक्झाम्पल 2024चा जर आपण विचार केला तर 2024 मध्ये सुद्धा 30 पेक्षा जास्त चक्रीवादळांची शक्यता आहे. जर आज जर आपण पाहिलं आतापर्यंत पावसाचे मान्सूनचा सीझन असून सुद्धा पाऊस एवढा जोरात पडतोय की जसं सुनामी आल्यासारखे पाऊस पडतात. जसं कारण की येतातच सुनामी, कोणत्या ना कोणत्या एरियामध्ये सुनामी अनुभवत आहेत. अरबी समुद्र असेल, बंगालचा उपसागर असेल, बंगालचा उपसागर असेल, दुबईच्या रेगिस्तान सारख्या भागामध्ये आता पाणी जलजन्य दुबई झाल्याचं आपल्याला दिसून येते. हे कशाचे इम्पॅक्ट आहे तर हे हवामान बदलाचे इम्पॅक्ट आहे, बरोबर का. चलो आता बघा, हे जे हिमालयन प्रदेश आहेत, हे जे वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे याचा विक्षोभामुळे सुद्धा बर्फवृष्टी होताना आपल्याला दिसते. आणि त्यामुळे काय होतोय, हा जो हिमनद्यांमधील बर्फ आहे तो बर्फाचा पुरवठा कोण करतं तर हा पाश्चात्य विक्षोभ करत असतो. परंतु ते कमी झाल्यामुळे काय होतंय, हिमनद्यांना सतत बर्फाचा पुरवठा होण्यास काय होतं रे, डिस्टर्बन्स, हे वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतोय. हे जे पाश्चात्य विक्षोभ आहेत त्याच्यामुळे काय होतं, हिमालयातील जो बर्फ आहे तो बर्फ निर्माण होण्यासाठी जी काय म्हणतात सुनिश्चित केला तो बर्फाचा पुरवठा, तोच कमी पडल्यामुळे काय होतंय, ऑटोमॅटिकली या बर्फ पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतोय. हा मुद्दा तुमच्या लक्षात आला पाहिजे. बघा पुढे, आता काय, आता वातावरणात ओझोन कमी करणारे प्रदूषक सोडण्यामुळे ओझोनचा लेअर कमी होतोय. ऑटोमॅटिकली अतिनील किरण, अल्ट्राव्हायोलेट रेज पृथ्वी तलावर येत आहेत, म्हणजे पृष्ठभागावर येत आहेत, त्यांचाही इम्पॅक्ट आहे. त्याच्यामुळे पण टेम्परेचर राईज होणार आहे. हा सुद्धा मुद्दा तुम्ही याच्यामध्ये लिहायचा आहे. आणि हे जे या ओझोनच्या क्षीणतेमुळे अतिनील किरणे पृथ्वीवर पोहोचत आणि हवामान बदलाला हातभार लावत आहेत. त्यामुळे काय होतं, पुन्हा एकदा त्याचा इम्पॅक्ट कशावर होतोय तर हिमालयातील हिमनद्यांच्या बर्फ वितळण्यावर होतोय. सर्व मुद्दे घ्यायचे आणि ते हिमनद्यांपर्यंत नेऊन पोहोचवायचे, हाच या प्रश्नाचा आशय आहे उत्तर लिहिताना. परंतु हे हवामान बदला व्यतिरिक्त अजून काही घटक आहेत का की जे हिमालयातील हिमनद्यांमधील बर्फ वितळण्यास कारणीभूत आहेत. तर उदाहरणार्थ बघा, गिर्यारोहक आहेत की जे हिमालयाच्या उंच उंच पर्वतरांगा चढण्याची मोहीम घेत असतात. ते सुद्धा काय करतात, जिथं समजा वरती उंच पर्वतांच्या शिखरावर पोहोचल्यानंतर सोबतचं काही लगेज असेल, साहित्य असेल, ते साहित्य तिथंच टाकून देतात. ते साहित्य काय करतं तर वातावरणातील उष्णता शोषून घेतं आणि त्याच्या आजूबाजूचा बर्फ वितळायला म्हणजे गती मिळते किंवा वेग वाढतो त्या बर्फ वितळण्याचा. हा सुद्धा घटक तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणं अनिवार्य आहे. समजा की वायू प्रदूषण आहे, वायू प्रदूषणमुळे कार्बनचा थर हिमनद्यांवर जमा होतो आणि ज्यामुळे काय होतं, पुन्हा उष्णता शोषून घेतली जाते आणि बर्फ वितळण्याला सुरुवात होते. मॅक्सिमम नंबर ऑफ वर्ड्स किंवा टॉपिक घटक निवडा आणि ते घटक सगळे टाका त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, गिर्यारोहकाला गेले तिथले वस्तू असतील, व्हॉट एव्हर काही वस्तू असतील, त्या वस्तूचं टेम्परेचर आणि तिथल्या बर्फाचं टेम्परेचर नक्कीच वेगवेगळं असणार आहे. सो बर्फ वितळाचा वेग वाढणार आहे. फॉर एक्झाम्पल, प्रदूषणामुळे कार्बन डायऑक्साईड असेल किंवा कार्बन असेल, हे काय होतं, कार्बनचा थर त्या हिमनद्यांवर साचतोय आणि काय होतं, तो कार्बन काय करतो, वातावरणातील तापमान किंवा उष्णता शोषून घेतो आणि त्याच्यामुळे बर्फ वितळतो. हे मुद्दे तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणं अनिवार्य आहे. आणि शेवटी कन्क्लुजन मध्ये काय लिहा, जेवढे वर आपण मुद्दे नमूद केले, या वर नमूद केलेल्या घटकांच्या आधारे असे म्हणता येईल की हिमालयातील हिमनद्या आणि हवामानातील बदलांचा संबंध स्पष्ट होतो. आणि इथं काय होतं रे, आपलं आन्सर संपतंय. बघा, हिमनद्या असतील किंवा हवामान बदल असेल आणि त्या हवामान बदलाचे हिमनद्या असतील, सागर किनारी भाग असतील, कोणत्या कोणत्या पृथ्वीच्या भूपृष्ठावर ज्या ज्या घटना घडत आहेत त्या सगळ्यांचा हवामान बदलाशी संबंध डिरेक्टली इनडिरेक्टली आहे. आणि इथून पुढे आयोग तुम्हाला याच्यावरती डिरेक्टली प्रश्न विचारणार आहे. बघा, आजचं सेशन इथंच संपतंय. सेशन कसं वाटलं मला आवर्जून कमेंट करा. सर्वोदय अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू पुढच्या क्वेश्चन मध्ये किंवा पुढच्या पार्ट मध्ये. थँक्यू सो मच.